नमस्कार, मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर साडीमधले जे ब्लाऊज पीस असतात ते आपण सहसा शिवत नाही, तर जो पीस आवडला नाही तो तसंच पडून राहतो। तर त्याचा वापर कुठे करायचा, तर इथे मी तुम्हाला कोणतीही जास्त मेहनत न घेता ब्लाऊज पीसचा रियूज कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे बघा, ही जी लेस दिसते तुम्हाला, ती लेसची जी बाजू आहे ती अशी उलटी, म्हणजे वरच्या बाजूने उलटी असावी आणि खालच्या बाजूने सरळ असावी। तर त्यावरतीच आपण ब्लाऊज पीसचा जो अर्धा भाग आहे तो टाकून घेतलेला आहे। आता इथे बघा, तुमच्या ज्या साईजचे पिलो आहे ती साईज तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे, म्हणजे उंची आणि रुंदी अगदी तशीच घ्यायची आहे। आणि इथे आपण थोडंसं असं त्याला प्लेट्स देत या ठिकाणी एक रबरचा वापर करणार आहोत। तर रबर तुम्ही कोणताही घेऊ शकता। तर इथे मी ब्लॅक कलरचं रबर घेतलेलं आहे, जे आपण आपल्या केसांना लावतो ते रबर। तर तिथं 2 ते 3 रबरच्या आड्या देऊन घ्यायच्या आहे, फिट्ट अशा। आपण जसं केसाला रबर बांधतो अगदी तसंच बांधून घ्यायचं इथं। आणि व्यवस्थित सर्व कापड हे समान असायला हवं आपलं। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी तसंच लावून घ्यायचं आहे। अशा प्लेट्स घ्यायच्या आहे त्याला। आणि इकडच्या बाजूने जितकी साईज घेतलेली आहे रबरची, म्हणजे कपडा आपला जितका शिल्लकचा आहे अगदी तितकाच घ्यायचा आहे। या बाजूने सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सेटअप करायचं। आणि दोन्ही बाजू इथे तयार झालेल्या आहेत। आता इथे बघा काय करायचं आहे, त्याला ओपन करायचं आहे, म्हणजे आतली जी बाजू आहे ती बाहेर काढायची आणि बाहेरची बाजू आपल्याला आतमध्ये टाकायची। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लेसची बाजू वरती सुद्धा करून घेऊ शकता। आता इथे आपल्याला यामध्ये आपलं पिलो घालायचं आहे। आता इथे छोटंसं पिलो आहे, ते त्या साईजनुसार मी इथं कवर बनवून घेतलेलं आहे। ते तुमच्याकडं मोठा फॅब्रिक असेल तर तुम्ही मोठं सुद्धा बनवून घेऊ शकता। आता मोठं कसं बनवायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन। व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे सेटअप करत त्याला। म्हणजे बघा, इथे आपण कोणतेही स्टिच न करता आपण इथे कव्हर बनवून घेतलेलं आहे ते। तर थोडंसं त्याला कव्हर करायला वेळ लागेल। आणि जी लेसची बाजू आहे ती तुम्ही वरच्या बाजूने डिझाईनसाठी सुद्धा ठेवू शकता। आता काय करायचं, जे लूज झालं असेल तर व्यवस्थित टाईट करून घ्यायचे त्याला। आणि व्यवस्थित आपण केस कसे असे व्यवस्थित करून घेतो अगदी तसंच करायचं आहे। हवं तर तुम्ही इथे लूजसुद्धा ठेवू शकता। तर मला इथं लूज लागत नव्हतं, एकदम टाईटमध्ये, तर मी इथं ते फिट करून घेणार आहे। जो कपडा बाहेर निघलेला आहे तो ओढता घ्यायचा आहे, अगदी आपण केस जसे ओढून घेतो अगदी तसंच। आणि जी एका बाजूला लेस असते बघा ब्लाऊज पीसला, ती अशी वरच्या बाजूने सुद्धा तुम्ही ठेवून घेऊ शकता। आणि बघा, मला इथं वाटत होतं दुसऱ्या बाजूने सुद्धा मी इथं टाईट करून घेते। जो कपडा आपला लुझिंगमध्ये आहे तो ओढून घ्यायचा आहे। आणि अगदी सोपं आहे बघा, तुम्ही इथे केव्हाही त्याला सेटअप करू शकता। तुमच्याकडे मशीन नसेल, तुम्हाला दुसरीकडे शिवण्यासाठी जावं लागतं, तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याचा वापर करू शकता ब्लाऊज पीसचा। घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीनं वापर करायचा आहे। फक्त त्याला व्यवस्थित सेटअप करून घ्यायचं। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये हे बनवून तयार होतं बघा। आता इथे तुम्ही छोट्या छोट्या अशा प्लेट्ससुद्धा देऊन घेऊ शकता। आणि हवं तर तुम्ही लेसच्या बाजूने सुद्धा वरच्या बाजूने ठेवू शकता याला।
तर आपला ब्लाऊज पीस आपण फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे। आणि तुम्ही याला ओपन करून छानपैकी धुवून सुद्धा घेऊ शकता।